माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा करकरीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुमच्या सर्वांच्या वतीने साहेबाला देऊ का? हात वरी करा सर्वजण. साहेब या ठिकाणी फक्त हे शिवदूत आणि शिवप्रमुख आहेत म्हणून साहेब आपल्याला दुसरं काही मी या ठिकाणी बोलणार नाही. पण साहेब या हिंगोली जिल्ह्यासाठी आपण जे केलं ते आतापर्यंतही कोण केलेलं नाही. म्हणून आदरणीय साहेबाला मला एवढंच सांगायचं आहे की साहेब आपण या कळमनुरी मतदारसंघासाठी आतापर्यंत तुम्हाला सांगतो की मी 25 वर्ष झाले आणि 25 वर्षापासून 5 आमदार पाहिले. साहेब या सर्वांची जर बेरीज केली तर मला वाटते की माझ्या मतदारसंघामध्ये 500 कोटी रुपयाच्या वर निधी आला नाही. पण आपल्या आशीर्वादानं या कळमनुरी मतदारसंघासाठी आतापर्यंतचा निधी हा 2000 कोटी रुपये आलाय. 2000 कोटी रुपये. या ठिकाणी एडीबीच्या अंतर्गत 246 कोटी रुपयाचं काम चालू आहे साहेब. त्याच्यामध्ये कांडली, बोथीर, रामेश्वर हे 246 कोटी रुपयाचं काम आहे साहेब. दुसरं साहेब ढोलक्याची वाडी, कडपदेव, वाकोडी, बेलमंडळ, येळेगाव, तुकाराम या रस्त्यासाठी 232 कोटी रुपये साहेब आपण दिलेले आहेत. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरासाठी आपण 71 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. शासकीय विधेयक महाविद्यालय मंजूर आपण साहेब केलेत. त्या दवाखान्यासाठी, त्या कॉलेजसाठी साहेब आपण 465 कोटी रुपये या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यासाठी दिलेले आहेत साहेब. त्याच्यानंतर औंढा नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या योजनासाठी आपण 48 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना दिलेली आहे. त्यातल्या त्यात साहेब आंतरसरकारमध्ये 250 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिलेले आहेत. कळमनुरी नगरपालिका अंतर्गत रस्त्यासाठी जे 4 लेन आहे साहेब त्या 4 लेनसाठी 96 कोटी रुपयाचा निधी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी आपल्याला दिलेला आहे. साहेब आतापर्यंत माझ्या या कळमनुरी मतदारसंघामध्ये आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने आहे साहेब. 55 ते 60 हजार तुम्हाला सांगतो की माझा आदिवासी समाजाचं मतदान आहे. त्यांच्यासाठी साहेब आपण 15,000 घरकुल या ठिकाणी माझ्या आदिवासी समाजाच्या छत झाकण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते पहिले मुख्यमंत्री आहेत आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब. दुसरं एक तुम्हाला सांगायचंय की कळमनुरी येथील माझ्या बंजारा समाजाची काशी असलेली लमानदेव रामसात महाराज यांच्यासाठी आपण 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि आतापर्यंत साहेब आपण इमारतीसाठी 50 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे. हे सर्व साहेब याच्यातून तुम्हाला सांगतो की हे सर्व जर आकडा जर आपण बघितला तर मला वाटतं की 2000 कोटी रुपये साहेब आपण फक्त एकट्या कळमनुरी मतदारसंघासाठी दिलेले आहेत. त्याबद्दल साहेबांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. साहेब मी तुम्हाला फक्त जाता जाता एवढंच सांगेल की या कळमनुरी मतदारसंघासाठी साहेब हा तुमचा पठ्ठ्या संतोष बांगर या कळमनुरीचा एक शिवसैनिक म्हणून स्वतःच्या खिशामधून साहेब छत्रपती शिवरायाचा स्मारक अतिशय सुंदर असा 12 फुटाचा पुतळा स्वतःच्या खिशातून त्या ठिकाणी जागा सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला आणि पुतळा आम्ही आणलेला आहे साहेब. त्याच्यामध्ये साहेब दुसरं राजमाता पुण्यशील राहिल्या माता होळकर यांच्यासाठी सुद्धा साहेब 52 लाख रुपयाची जागा आम्ही घेतली आणि माझ्या राजमाता अहिल्याबाई होळकरांचा पुतळा सुद्धा स्मारक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उभारायचा आहे. माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध हे दोन्ही स्मारक साहेब याच्यासाठी 4 एकर जागा साहेब या तुमच्या पठ्ठ्यानं 4 एकर जागा ही माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी आपण दान केलेली आहे. त्या ठिकाणी मग बसवेश्वर महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, अशा अनेक महापुरुषाचे पुतळे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो की उभारणार आहोत. साहेब आपण भरपूर काही दिलंय. फक्त माझी कळकळीची एकच विनंती आहे साहेब, बाकी सगळं काही झालंय. मी जास्त काही तुम्हाला मागणार नाही. फक्त या कळमनुरी मतदारसंघासाठी साहेब आपण 150 गावामध्ये सभागृहाची मागणी केलेली आहे आणि त्या सभागृहासाठी आपण खूप मोठ्या मनाचे आपण देना बँक आहात. लेना बँक तिकडे घरी बसलेली आहे. ही तुम्हाला सांगतो की देना बँक आहे देना, आणि लेना बँक तुम्हाला माहित आहे त्या लेना बँकचं काय झालं काय नाही. आज म्हणायले की असा निकाल लागणार आहे, तसा निकाल लागणार आहे.
अरे पिसे हो, गेल्या वर्षीच खालून जाळ निघाला तुमच्या, आता कोणता निकाल लागणार आहे? आता निकाल जे लागलाय तर ते निकाल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांना रोखण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय, जे कैलवाणी प्रयत्न करताय, अरे ही मायबाप जनता त्या तुम्हाला येणाऱ्या 2024 ला साहेब या हिंगोली जिल्ह्यातून फक्त मी तुम्हाला वचन देतो की लोकसभा आणि तिन्ही विधानसभेवरती शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास साहेब तुम्हाला या ठिकाणी देतो। आणि फक्त 25 कोटी रुपये साहेब, जास्त नाही, फक्त 25 कोटी रुपये 150 गावांना सभागृहासाठी आपण द्यावं हीच आपल्याला विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।